ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो। बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय। मग त्यावर उपाय एकच। नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही। संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर। अहिल्यानगर भिंगार नाला येथे तार पडून विजेच्या झटक्यानं म्हैस दगावली आहे। आमदार जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी, संबंधित पोलीस स्टेशन, MSCBचे अधिकारी यांना सूचना केल्या। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रकाश भागानगरे यांनी MSCBचा निषेध नोंदविला। यापूर्वी अशा घटना नगर शहरात घडल्या आहेत। म्हैस चरायला नेताना सोबत कोणी न कोणी असतात। पशु हत्या होतेच, पण त्याच्यासोबतच माणसेही कधी कधी असतात। जर परत असा अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी MSCBचे अधिकारी जबाबदार असतील। या आताच्या घटनेचा व मागे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आता गुन्हा दाखल करावा व MSCBने आताची व मागे देखील हीच घटना घडली होती याची नुकसान भरपाई करून द्यावी, अन्यथा MSCB तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल, असं यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणालेत। आज भिंगार नाला या ठिकाणी MSCBच्या विजेची तार भिंगार नाल्यामध्ये पडून त्या ठिकाणी सचिन रामभाऊ भैरवाडे यांची म्हैस विजेचा करंट लागून तर पडून मयत झाली। ही घटना झाल्यानंतर या कुटुंबाने माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि आमदार संग्राम भैयांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, MSCBचे अधिकारी असतील यांच्याशी तातडीने संपर्क करून या संबंधित या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा व गुन्हा दाखल करून या कुटुंबाचं जे काही नुकसान झालेलं आहे सदर म्हैस दगावल्यामुळं तर त्याच्यासाठी आर्थिक सहकार्य सदर कुटुंबाला करावं अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि MSCBच्या या गलथान कारभारामुळं मागच्या 2-3 वर्षाखाली देखील असंच या ठिकाणी एक मोठी घटना घडली आणि त्यावेळेला सुद्धा 4 ते 5 म्हशींना आपला जीव गमवावा लागला होता। त्यावेळेला 4 ते 5 म्हशी दगावल्या होत्या। अशाच पद्धतीने त्याही वेळेला या ठिकाणी ही तार या भिंगार नाल्यामध्ये पडून त्याही मयत झाल्या होत्या। या होणाऱ्या घटनांकडे या वेळेला जनावरं चारत असताना त्यांच्याबरोबर मुलं असतात, या ठिकाणी ते म्हैस राखे सुद्धा असतात। आत्तापर्यंत समजा पशु हत्या झालेली, पशुचं या ठिकाणी मयत झालेले आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जर एखाद्या मनुष्याची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार हा खरा प्रश्न मी या ठिकाणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारतोय की एक घटना झाल्यानंतर त्याच्यातून काहीही न शकता कुठल्याही प्रकारचं गांभीर्य या घटनेचं महावितरण कंपनीकडून घेण्यात आलेलं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी महावितरण कंपनीचा जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये मागच्याही वेळेला आता 3 वर्ष होऊन गेले, गोरगरीब ही पशुपालन करणारे जे लोक आहेत त्यांनी मागच्या वेळेला सुद्धा जे काही नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये तर ते नुकसान भरपाई मिळावी याकरता सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु आज तागायत त्यांना कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही। आणि जर आता ही घटना झाली त्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी या कुटुंबाला मदत मिळावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी महावितरण कंपनीला केलेली आहे। परंतु जर महावितरण कंपनीकडून मागे झालेली घटना आणि या घटनेचं जर आर्थिक या कुटुंबाला जर मदत मिळाली नाही, त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं नाही तर महावितरणच्या कार्यालयामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही महावितरण कंपनीला देत आहोत। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।